आज सकाळ उठले होते, पटकन आवरायचं होतं. आज कामाचा पहिला दिवस होता म्हणून मी पटपट आवरून ब्रश वगैरे केला. सकाळी उठून घेतलं होतं, पहिलं लवकरच उठले होते. आज नेहमीपेक्षा जास्त लवकर उठले होते. पाणी ठेवून ब्रश करायला गेले, ते पाणी गरम झालं होतं. ब्रश करूनच तर आंघोळ केले तर घरामध्ये टमॅटो संपलं होतं. आज आमच्या इकडं बाजार भरते, ते मग इथं हे आहोनी इथं ते गाडीमधलं मॅट घालून घेतलं. मग आम्ही लगेच शुक्रवार म्हणजे अजून थोडं बाजार भरलं नव्हतं, थोडं लोक बसले होते. आम्ही टमॅटो वगैरे घेतलं, घरी आलो तर बटाटो बघते तर सगळं बटाटोला कोंब आले होते. मग ते कोंब काढून घेतलं, म्हणजे बटाटो भाजी बनवायची होती म्हणून सगळी कोंब काढून एका साईडला धुवून घ्यायला घेतलं. सगळं कढईमध्ये पाणी घेऊन मग ते कुकरला डाळ आणि बटाटो एकत्रच लावून दिलं, कारण की वेळ कमी होता, मला लवकर जायचं होतं. म्हणजे 10च्या आत सगळं उरकून घ्यायचं होतं. मुलांनी पण अजून त्यांना नाश्ता देऊनच जायचं होतं, कारण की त्यांना उपाशी ठेवून गेले की मला वेळ लागणारच होता. मग मी उसपत्र रडतील म्हणून त्यांचं उरकून देऊनच जायचं होतं. मग पहिला डाळ आणि बटाटो शिजायला टाकला. मग चटणीची तयारी करून घेतली, ते मिक्सरला वगैरे लावून घेतलो. मग इथं फोडणी द्यायला चटणी बनवून घेतला पहिल्यांदा. मस्त असं एकदम भारी टेस्ट लागत होतं. टेस्ट गडबडमध्ये बनवलं होतं, पण सगळं म्हणजे बटाटो भाजी, चटणी, आंबोळी, इडली एकच नंबर झाला होता. पहिलं गडबडमध्ये करूनसुद्धा एक नंबर झाला होता. म्हटलं आता शेवगा हुडकून आले, पण शेवगा का मला भेटला नाही, म्हणून पहिल्यांदा छोटी कढई ठेवले, नंतर मोठी कढई ठेवली. ते डाळ फोडणी द्यायला घेतलं, म्हणजे शेवग्या डाळ बनवायचं होतं, पण शेवगा हुडकून आले पण कुठं शेवगा सापडला नाही, म्हणून मी तशीच डाळ बनवून घेतला. मस्त असं डाळसुद्धा एकच नंबर झाला होता. मग नंतर बटाटोची भाजी बनवायला घेतली. म्हणजे लवकर उठून पटपट बटाटो भाजी, डाळ, चटणी, इडली, आंबोळी हे सगळं मी एक तासामध्ये उरकून घेतला असेल, कारण की मुलांना पण नाश्ता वगैरे द्यायचं तर पूर्ण फॅमिलीला. मग सगळं पहिल्यांदा पटपट आवरून आंबोळी घातला, तिकडे इडली लावून घेतलं, मग उरकून घेतला. एक नंबर असं आंबोळी झाले होते, एकदम भारीच. मला तर लय आवडलं आंबोळी आजचे, छान वाटलं. तर व्हिडिओ कोण बघताय ना त्यांनी प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. एक नंबर जाळीदार असे आंबोळी तयार झाले होते. तेल लावून घेतलं थोडंसं वरती, ते लावून ते काढून घेतलं. मस्त असं छान एकच नंबर झालेलं. मग आहोंना बोलून दाखवत होते, पण लगेच कॅमेरा बंद करून टाकला. तर इथं बघू शकता सगळीजण नाश्त्याला बसत होते. ज्यांनी खात होते त्यांना बनवून दिलं. मग लास्टला मी खाल्ले, एकच नंबर झालेला. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला पुढच्या व्हिडिओ भेटू, बाय.